नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूट कमिशन दलाली या घटकावर हमखास सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतो। हा प्रश्न सोडवायचा कसा? 5 सेकंदामध्ये। आता बघा हा प्रश्न, एका वस्तूची किंमत 600 रुपये असून अनुक्रमे त्यावर 10% सूट व नंतर 20% सूट दिली असता शेवटी ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला मिळेल? आता सोडवायचं कसं? बघा, वस्तूची किंमत किती दिलेली आहे? 600 रुपये। वस्तूची किंमत किती दिलेली आहे? 600 रुपये गुणिले सुरुवातीला सूट किती दिलेली आहे? 10% दिलेली आहे। म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर 10% सूट दिल्यानंतर किती राहतात? 90 रुपये गुणिले दुसऱ्या वेळेस किती सूट दिलेली आहे? 20%, म्हणजे 100 रुपये 100 मधनं 20 केली किती राहतात? 80। आता बघा काटून घ्या, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हे दोन शून्य गेले, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला। आता उरलं काय? 6 गुणिले 8 गुणिले 9। आता गुणाकार करून घ्यायचं। 8 9 किती होता? 72। 72 गुणिले 6, 6 दुनी 12, 12शी 2, हाचाला 1, 6 सत्ते 42, 42 आणि 1 43। म्हणजे शेवटी ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळेल? 432 रुपयाला। म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।